तर मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांसमोर हजर झालेले. विकास गोगावले अखेर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय. मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांसमोर हजर झाल्याची मोठी बातमी. विकास गोगावले अखेर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झालाय. पोलिसांना शरण यावं असं फरमान काढलेलं होतं. त्यानुसार विकास गोगावले महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये शरण आलेत. मतदानाच्या दिवशी ज्या पद्धतीने गोंधळ झालेला होता त्यानंतर गुन्हे दाखल झालेले होते. विकास गोगावले अखेर महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये शरण आलेत. आमचे प्रतिनिधी राज आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. राज, या संदर्भात काय माहिती द्याल? नक्की श्वेता, आपण जर पाहिलं तर 2 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशीच जो महाड शहरामध्ये राडा झाला होता त्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिंदे सेनेमध्ये राडा झाला होता. त्या प्रकरणी मंत्रीपुत्र भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले फरार होते. अखेरीस मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर ते 11च्या अगोदरच या महाड पोलीस स्थानकामध्ये शरण आलेले आहेत. अद्यापपर्यंत पोलिसांकडून अधिकृत माहिती त्याची देण्यात आलेली नाही आहे. मात्र खात्रीलायक वृत्त आहे की ते या महाड पोलीस स्थानकामध्ये आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये त्यांना कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या नंतर मंत्रीपुत्र विकास गोगावले जे आहेत त्यांनी या ठिकाणी शरणागती पत्करलेली आहे. आता पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती पोलिसांमार्फत सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये त्यांना या ठिकाणच्या न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतर पुढची सुनावणी न्यायालयाच्या मार्फत जी काय होते त्यानुसार पुढील प्रक्रिया जी आहे ती पोलीस या ठिकाणी करताना चित्र पाहावयास मिळणार आहे. श्वेता. बिलकुल राज, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर महाड पोलिसांसमोर शरण आलेत मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले. तर ज्या दिवशी मतदान होतं नगर परिषदांच्या निवडणुकांचं त्या संदर्भात झालेला गोंधळ, गुन्हे दाखल झालेले होते. मोठा गोंधळ निर्माण झालेला होता. गोगावले आणि तटकरे या गटामध्ये मोठा गोंधळ झाला आणि त्यानंतर मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यासाठी फरमान काढलेलं होतं पोलिसांनी की त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये शरण यावं. त्यानुसार आता मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले महाड पोलिसांसमोर शरण आलाय. पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी राज आपल्या सोबत आहेत. राज, काय पद्धतीने आरोप झाले होते, गुन्हे दाखल झाले आणि त्यानंतर पोलिसांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं होतं की विकास गोगावले यांनी शरण यावं किंवा पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावं, त्याप्रमाणे आता विकास गोगावले हजर झालेले आहेत. काय या संपूर्ण प्रकरणात आणखी माहिती द्याल? एकंदरीत आपण श्वेता पाहिलं तर 2 डिसेंबर रोजी मतदानाच्या दिवशीच प्रभाग क्रमांक 2च्या समोर हा एकंदरीत राडा झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट आणि शिंदे सेना या 2 गटामध्ये हा राडा झाला होता. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर जे सुशील जाबरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष ते त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्यामध्ये आणि शिंदे सेनेमध्ये हा राडा झाला होता. त्यावेळेस विकास गोगावले यांच्यावरती थेटपणे सुशील जाबरे यांनी रिव्हॉल्वर रोखल्याचा आरोप विकास गोगावले यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र एकंदरीत परिस्थिती पाहता पोलीस यंत्रणेकडून विकास गोगावले यांच्यावरती 307चा गुन्हा जो आहे तो दाखल केला होता. हा जो गुन्हा आहे हा अजामीनपात्र गुन्हा आहे आणि त्यानुसार त्यांना या ठिकाणी हजर होणं गरजेचंच होतं. अटक करून नंतर मग कोर्टामध्ये जाऊन त्याच्यानंतर प्रोसेस कोर्ट करून त्यांना जामीन घेणं गरजेचं होतं. मात्र आतापर्यंत विकास गोगावले जे आहेत ते फरार होते आणि त्यानंतर आता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने विकास गोगावले जे आहेत ते 11च्या आतच या ठिकाणी शरण आल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे. श्वेता. बिलकुल राज, या सगळ्या संदर्भात आपण अपडेट घेत राहूच. मात्र मंत्री भरत गोगावले यांचे पुत्र विकास गोगावले हे काही दिवसापासून फरार होते. मारहाण केल्याचा आरोप होता त्यांच्यावरती. काही व्यक्तींना ज्या वेळेला नगर परिषदांसाठीचं मतदान होतं त्या दिवशी हा सगळा गोंधळ झालेला होता. गाडीच्या काचा फोडण्यात आलेल्या होत्या, काही जणांना मारहाण करण्यात आलेली होती आणि या सगळ्या गोंधळानंतर विकास गोगावले यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झालेला होता. रिव्हॉल्वर सुद्धा बाळगली होती सोबत, असा देखील आरोप होता आणि या सगळ्या संदर्भात आरोप होते, त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले होते आणि त्यानंतर फरार असलेल्या विकास गोगावलेंसंदर्भात न्यायालयानं फरमान काढलेलं होतं. त्यांनी लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावं. त्यानुसार आता मंत्री भरत गोगावलेंचा मुलगा विकास गोगावले पोलीस स्टेशनमध्ये शरण आल्याची मोठी बातमी. नगर परिषदांच्या निवडणुकांच्या मतदानाच्या दिवशी झालेल्या राड्या प्रकरणी गुन्हे दाखल झालेत. त्याचसोबत हातात रिव्हॉल्वर घेऊन विकास गोगावले यांचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता आणि त्यानंतर काही व्यक्तींना मारहाण देखील झालेली होती. हे सगळे आरोप विकास गोगावलेंवरती होते. त्यानंतर फरार असलेले विकास गोगावले तर या महाडमधल्या राडा प्रकरणी हायकोर्टामध्ये आज सकाळी 11 वाजता सुनावणी